DHSची आणखी एक वेटिंग लिस्ट लागलेली आहे. तर आता एकूण किती विभागाच्या किती याद्या लागल्या ते एकदा बघू. सगळ्यात पहिलं हे आपलं आरोग्य विभागाची साईट. याच्यावर खूप दिवस झालं ज्याची आपण काही कॅन्डिडेट वाट बघत होते. ठाणे विभागाचीच फक्त लागली नव्हती सेकंड वेटिंग लिस्ट, त्यांची लागली. आणखीन कुणाकुणाची लागली हे बघा. 10 तारीख आज. गट कवड संवर्गातील लातूर विभागाची पण लागलेली आहे. याच्यामध्ये डेंटल टेक्निशियन, हेल्थ इन्स्पेक्टर वगैरे ठीक आहे, त्या पोस्टचे कॅडरचे कुणी असेल तर ते बघा, ते त्यांची यादी आहे ही. त्याच्यानंतर ठाण्याची नियमित क्षेत्र कर्मचारी वगैरे लागलेली आहे. त्याच्यानंतर ठाण्याची याच्यामध्ये ठाणे विभागाची जी ठाणे मंडळाची शुश्रूषा आणि तांत्रिक संवर्ग तसेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य निरीक्षक जे सांगितले याच्यामध्येच ठीक आहे. सर्व म्हणजे खूप साऱ्या कॅडरची मिळून एकत्रच यादी आहे. त्याच्यावर क्लिक केलं तुम्ही तर यादी ओपन होऊन जाईल. ही वाली लिस्ट आहे. तर याच्यामध्ये बघा कोणाकोणाचे एक्सरे सायंटिफिक ऑफिसर वगैरे पण आहेत. टेलिफोन ऑपरेटर आहे. स्टाफ नर्सची पण याच्यातच आहे, त्यांनी एकत्रच टाकलेली लिस्ट. लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर, याच्यामध्ये फार्मसी ऑफिसर, OBC पार्ट टाईम, टेलर. ओके, हे बघा स्टाफ नर्स. ओके, इथून पुढे आता स्टाफ नर्सची यादी आहे. तर एकत्रच त्यांनी यादी टाकलेली आहे. अदर कॅडरची पण, स्टाफ नर्समध्ये पण गव्हर्मेंट, प्रायव्हेट, मेल, फिमेल ठीक आहे, सर्व एकत्रच यादी टाकलेली आहे. आणि अदर कॅडरची पण याच्यात एकाच PDF मध्ये आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघा पोस्ट स्टाफ नर्स गव्हर्मेंट फिमेलचं ओपन जनरलचं किती गेलेलं आहे. मार्क ऑफ 128 ठीक आहे. वेटिंग लिस्ट ओपनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे यांचं. ओपन कॅन्डिडेटच होते. 128ला गेलेलं आहे मेरिट. त्याच्यानंतर ओपन वुमन्स रिझर्वेशनचं ते पण 128लाच क्लोज झालेलं आहे. त्याच्यानंतर ओपन SP त्याच्यामध्ये अगेन्स्ट आहे स्पोर्ट पर्सन. ओपन अगेन्स्ट एस पी स्पोर्ट पर्सन नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या अगेन्स्टमध्ये घेतलं आहे. ते पण 128लाच क्लोज झाले. त्याच्यानंतर ये अर्थक्वेकचं पण 126ला क्लोज झालेलं आहे. त्याच्यानंतर ओपन PT म्हणजे पार्ट टाईमचं 126ला. हे अगेन्स्टमध्ये आहेत सर्व. आता हे कॅन्डिडेट नाही आहेत तर ते सर्व अगेन्स्टमध्ये आहेत. त्याच्यानंतर SC जनरल 120, SC वुमन्स रिझर्वेशन 120ला क्लोज झालं आहे. त्याच्यानंतर ST जनरल ते 118ला आलेलं आहे. त्याच्यानंतर OBC वुमन्स रिझर्वेशन ते 126. त्याच्यानंतर EWS जनरलचं 122ला EWSमधून जनरलमधून सिलेक्शन झालं आहे 122ला. त्याच्यानंतर EWS PT म्हणजे पार्ट टाईम तर नाही, अगेन्स्टमध्ये पार्ट टाईमचं झालेलं आहे, ते पण 122ला. त्याच्यानंतर गव्हर्मेंट मेलचे आता ठीक आहे, फिमेल संपले, आता मेल गव्हर्मेंटचे 118ला जनरलचं आलेलं आहे, ओपन जनरलचं. त्याच्यानंतर SC जनरल ते 110ला आलेलं आहे. ST जनरल 96ला आलेलं आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेट, आता हे प्रायव्हेटचे फिमेल कॅन्डिडेट, प्रायव्हेट फिमेल 99ला स्टार्ट झालेलं आहे. ओपन जनरलचं मेरिट ठीक आहे, एकच जागा आहे, ते क्लोज झालेलं आहे 99लाच, 99.51. त्याच्यानंतर ओपन WR वुमन्स रिझर्वेशनचं पण 99लाच पॉईंटमध्येच आहे हे सर्व ठीक आहे. एकाच मार्कवर आहेत हे सर्व कॅन्डिडेट 99.511811 ठीक आहे. इवन पॉईंटमध्ये पण सर्वांचे सेमच मार्क आहेत चारही कॅन्डिडेटचे. ओके, तर हेच त्यांचं वुमन्स रिझर्वेशनमध्ये क्लोज झालेलं आहे, सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं, 99लाच क्लोज झाले. त्याच्यानंतर ओपन SP स्पोर्ट पर्सन ते पण अगेन्स्टमध्ये कॅन्डिडेट नाही म्हणून 98ला आलेलं आहे. त्याच्यानंतर SC WR 97 वुमन्स रिझर्वेशन. त्याच्यानंतर SC PT पार्ट टाईम 95. नेक्स्ट OBC जनरल 93 आलेलं आहे. OBC स्पोर्ट्समन 93ला आलेलं आहे. आता हे अगेन्स्टमध्येच आहेत ठीक आहे, ऑब्वियसली ओपनमध्ये नाही तर कॅटेगरीमध्ये पण नसणारच आहेत. हे कॅन्डिडेट नाही म्हणून अगेन्स्टमध्येच गेलेले आहेत सर्व. हे OBC अगेन्स्ट ग्रॅज्युएट पार्ट टाईम, स्पोर्ट अगेन्स्टमध्ये गेलेले आहेत ठीक आहे. OBC पार्ट टाईम त्यांचा 93ला गेलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रायव्हेट मेलचं 101ला चालू झालेलं आहे आणि 97ला लगेच क्लोज झालेलं आहे.
2 कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर ओपन पार्ट टाईमचं अगेन्स्ट पी टी पार्ट टाईममध्ये 97ला गेलेलं आहे. त्याच्यानंतर हे हेल्थ इन्स्पेक्टरचं वगैरे आहे खाली, ठीक आहे. ऑदर कॅडरचे कोणी असतील तर ते बघून घ्या. लिस्ट बघताना ना पुढे तुम्ही रिमार्क पण बघा. खूप सारे कॅन्डिडेट कन्फ्यूज करत आहे की सर दुसरा कॅन्डिडेट सिलेक्ट झाला, माझं सिलेक्शन नाही झालं. ते पुढे रिमार्क पण बघा ना, ते अगेन्स्टमध्ये आहे, एका कॅटेगरीमधून सिलेक्ट झाला आहे की ओपनमध्ये गेला आहे, ठीक आहे. तर ते रिमार्क पण थोडे बघा, कारण काही कॅन्डिडेट त्याच्यामध्ये कन्फ्यूज होते की दुसरे कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं आहे, माझं नाही झालं, ठीक आहे. तर रिमार्क इम्पॉर्टंट आहे, तो बघत जा. त्याच्यानंतर आता एकदा टोटल सांगतो. लिस्ट आता किती लागल्यात आणि किती बाकी म्हणता येणार नाही, किती लागतील सांगता येत नाही, पण आतापर्यंत टोटल किती लिस्ट लागल्या तर हे बघा. टोटल आहेत आपले 8 विभाग, ठीक आहे. 8 विभागापैकी आता ठाणे पण आता ॲड झाला याच्यामध्येच. तर अकोला, त्याच्यानंतर ठाणे, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर कोल्हापूर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर लातूर, 1 2 3 4 5 6, ठीक आहे. 6 हे 6 विभाग आहेत. ह्या 6 विभागाच्या टोटल 3 याद्या लागलेल्या आहेत. 3 याद्या कशा लागल्या? एक सिलेक्शन लिस्ट प्लस 2 वेटिंग लिस्ट, ठीक आहे. अशा टोटल 3 याद्या लागलेल्या आहेत. आता ठाणे पण याच्यातच ॲड झालं, जे ठाणे खूप दिवस झालं लागलं नव्हतं ते पण ह्याच लिस्टमध्ये ॲड झालं आता. तर एवढ्या विभागाच्या 6 विभागाच्या टोटल 3 याद्या लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर जो 7वा विभाग आहे एक नाशिक, ठीक आहे. 7वा जो एक विभाग आहे नाशिक विभागाच्या लागल्या टोटल, ठीक आहे. नाशिकच्या लागलेल्या आहेत टोटल 4 लिस्ट. 4 कशा? एक सिलेक्शन लिस्ट प्लस 3 वेटिंग लिस्ट, ओके. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त लागलेल्या आहेत नागपूरला सगळ्यात जास्त जागा होत्या, तर सगळ्यात जास्त नागपूरच्या लागलेल्या आहेत. तर नागपूरच्या टोटल 5 लिस्ट लागल्या. आता 5 कशा लागल्यात? तर एक सिलेक्शन लिस्ट आणि 4 वेटिंग लिस्ट, अशा टोटल 5 याद्या लागलेल्या आहेत नागपूर विभागाच्या. तर आता सर्वांच्या सेम अशाच लागतील का, एवढ्याच लागतील का, 5 याद्या लागतील का, नाही सांगता येत. जागेवर डिपेंड आहे. जागा जर व्हॅकंट असतील, ठीक आहे, तर लागतील, अदरवाईज नाही. जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत लागतील. तसं प्रत्येक डिव्हिजनचं सेम नसतं की नागपूरच्या 5 लागल्या म्हणजे सर्व डिव्हिजनच्या पण 5च लागतील, ठीक आहे. कमी जास्त लागू शकतं. राहिलं फक्त आता आणखीन कुठल्या विभागाची यादी वगैरे जर लागली, काही अपडेट आलं तर मी इन्फॉर्म करेन. सध्या फक्त डी व्ही बाकी आहे. आणखीन आता लातूरचं डी व्ही बाकी आहे, त्याच्या रिलेटेड पण लवकरच मी अपडेट देईन, काय असेल ते कधी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर काही आणखी डाऊट्स असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली चॅटमध्ये ग्रुपची लिंक मिळेल, तिथे तुम्हाला मिळतील हे सर्व लिस्ट, याद्या पण मिळतील, किंवा तिथे विचारू शकतो. तुमचा काही डाऊट असेल तर तुम्हाला या सर्व याद्या आत्तापर्यंत मी जेवढ्या सांगितल्या 8 विभागाच्या सर्व याद्या आपल्या ग्रुपमध्ये मी टाकलेल्या आहेत, तिथे तुम्हाला त्या सर्व याद्या बघायला मिळून जातील. आणि पुढील प्रोसेस सेम तुम्हाला मेल येईल कॅन्डिडेट्सला डी व्हीसाठी. तर त्या तारखेला तुमचं डी व्ही होईल. ऑलरेडी मी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते भरपूर वेळेस सांगितलेलं आहे, तो एकदा व्हिडिओ बघून घ्या. त्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल, तिथे विचारू शकता तुम्ही.